मराठी, ते धडक. कमी खर्चात ब्रँडेड फर्निचर शोधायचा आता विषय संपला। रेडीमेड असो किंवा आपल्या साईजनुसार फर्निचरची निर्मिती असो, अल्प दरासह कमी वेळेत दर्जेदार फर्निचरसाठी एकच पर्याय म्हणजे बालाजी फर्निचर मॉल। सांगली जिल्ह्यातील सर्वात मोठ्या मॉलपैकी एक असणाऱ्या बालाजी फर्निचर मॉलची मान्सून धमाका ऑफर देखील सुरू। ब्रँडेड आणि प्रीमियम सोफा सेटसह सर्व प्रकारच्या फर्निचरवर आता थेट 30% मोठा डिस्काउंट। लग्न बस्ता असो किंवा अन्य कोणतीही खरेदी, विट्यातील बालाजी फर्निचर मॉलला अवश्य भेट द्या। पत्ता भैरवनाथ मंगल कार्यालय, मायनी रोड, विटा। संपर्क आपल्या स्क्रीनवर। आपल्या भागातील दे धडक आणि बेधडक बातम्या पाहण्यासाठी जिओ मराठी या न्यूज चॅनेलला आत्ताच सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवरतीही क्लिक करा। इस्लामपूरच्या नामांतरण प्रश्नावरून शहरात जोरदार वाद उफाळून आलाय। ईश्वरपूरच्या नामांतरणात उरुण नावाचा समावेश करावा यासाठी नागरिक चांगलेच आक्रमक झालेत। ईश्वरपूरच्या नामांतरणात उरुण नावाचा समावेश करावा, अन्यथा तीव्र आंदोलन करणार असा इशारा देखील आक्रमक झालेल्या नागरिकांनी दिलाय। महाराष्ट्र शासनाने लोकभावनेचा आदर करत इस्लामपूर शहराचे नामांतरण नुकतेच ईश्वरपूर असे केले आहे। त्यानंतर ईश्वरपूरमध्ये पेढे वाटून आनंद साजरा करण्यात आला। परंतु मूळ उरुण इस्लामपूर असे शहराचे नाव असताना नामांतरण करताना उरुण नावाचा समावेश करण्यात आलेला नाही। त्यामुळे उरुणचे अस्तित्व संपून जाण्याची भीती नागरिकांच्या मनात निर्माण झाली आहे। त्यामुळे ईश्वरपूर तहसील कार्यालयाच्या समोर 1 ऑगस्ट पासून उरुण परिसरातील नागरिकांनी तीव्र आंदोलन सुरू केलंय। केवळ ईश्वरपूर नव्हे तर शासनाने उरुण ईश्वरपूर असे नामांतरण करावे अशी जोरदार मागणी होत आहे। शासनाने इस्लामपूरचं नामांतर ईश्वरपूर असं करण्याचा प्रस्ताव केंद्र शासनाकडे पाठवला आहे। त्याच्यामध्ये उरुण या मूळ गाव असलेल्याचा उल्लेख नाही। त्यामुळे आमची अशी मागणी आहे की सदर प्रस्ताव शासनानं ताबडतोब दुरुस्त करून केंद्राकडे नवीन प्रस्ताव पाठवावा। त्यामध्ये इस्लामपूरचं नामांतर उरुण ईश्वरपूर असं करावं, अशा पद्धतीने दुरुस्त करून प्रस्ताव पाठवावा। वास्तविक उरुण हेच ऐतिहासिक गाव आहे, मूळचं गाव हे उरुणच आहे। आणि जर असं नाव उरुणाचं ते नवीन नावामध्ये आलं नाही तर उरुणाचं अस्तित्व संपुष्टात येईल। काही 1-2 पिढ्यानंतर उरुण हे नाव कालबाह्य होऊन जाईल। म्हणून समस्त उरुणवासीय 1 ऑगस्ट पासून गावकी प्रत्येक समाज इथं साखळी उपोषण करून त्याची शासन दरबार मागणी करत आहे की उरुण ईश्वरपूर अशा पद्धतीने शहराचं नामांतर व्हावं। त्या ठिकाणी आपण उरुण हे नाव समाविष्ट करावं यासाठी आजचा 6वा दिवस आहे। साखळी उपोषण चालू आहे। आज 6 दिवस झाले तरी प्रशासनाला जाग येत नाही, कारण देताना ठराव हा चुकीचा दिलेला आहे। हा ठराव दुरुस्त करून उरुण या नावाचा समावेश करावा यासाठी सर्व उरुण परिसरातील सर्व नागरिक व इस्लामपुरातील सर्व नागरिक या ठिकाणी येऊन जात आहे। आणि सगळ्यांचंच मत असं आहे की उरुण ही मूळ या गावाचं अस्तित्व आहे, त्याचं अस्तित्व टिकण्यासाठी उरुण हे नाव समाविष्ट करावं आणि शासनाने लवकरात लवकर निर्णय घ्यावा अशी या उरुण परिसरातील व इस्लामपुरातील सर्वच नागरिकांची अपेक्षा आहे। त्याप्रमाणे लवकरात लवकर निर्णय घ्यावा असे सर्वांची अपेक्षा आहे। ईश्वरपूरचं नामांतर करण्याचा ठराव शासनाने पाठवलेला आहे। त्यात उरुण हा उल्लेख नसल्यामुळं उरुण विभागातील सर्व नागरिकांच्या वतीनं परवा मीटिंग होऊन उरुणचा समावेश व्हावा यासाठी साखळी उपोषणाचं नियोजन केले असून 1 ऑगस्ट पासून हे साखळी उपोषण चालू आहे। प्रत्येक नागरिकांच्या वतीनं आणि प्रत्येक भाऊपणाच्या वतीनं सर्व समाजाच्या उरुणाच्या सर्व समाजाच्या वतीनं उपोषण चालू असून आजचा 6वा दिवस आहे। आज मातंग समाजाच्या वतीनं सर्व मातंग समाजाचे बंधू इथं बसलेले आहेत आणि या ईश्वरपूर या नावाच्या पुढं उरुण हे उरुणाचं अस्तित्व टिकण्यासाठी सर्व पक्षाच्या सर्व समावेश इथं उपोषण सुरू आहे। तर हे उपोषण असं चालू राहणार आहे आणि उरुण या नावाचा समावेश व्हावा यासाठी या साखळी उपोषणाचा उद्देश आहे। आणि हे पूर्ण झाल्याशिवाय आम्ही साखळी उपोषण बंद करणार नाही आणि इथून नाही जर सरकारने निर्णय घेतला तर याचं मोठं स्वरूप या शहरात उठल्याशिवाय राहणार नाही। जिओ मराठी,
ते धडक ते धडक.